शिक्षणाचा उल्लेख केलात म्हणून एक प्रश्न आवर्जून विचारावा असा वाटतोय. सध्या जो वाद सुरू आहे मराठीवरनं, मराठी भाषा, भाषेची सक्ती, हिंदी भाषा, हिंदी भाषेची सक्ती, या सगळ्या वादाकडे बघताना एक मराठी माणूस आणि एका पक्षाचा नेता म्हणून तुमची वैयक्तिक भूमिका आणि पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला समजून घ्यायचं आहे. मी म्हटलं तसं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मोदीजींनी हा आग्रह धरला की शिक्षण हे मातृभाषेतून मिळालं पाहिजे. त्याचा एक व्यावहारिक भाग असा आहे की मातृभाषेतून शिक्षण घेतल्याशिवाय त्याला विषय नीट कळत नाही. आपला देश वेगवेगळ्या कारणाने गरीब राहिला. त्यातलं एक कारण असं की आपल्या देशामध्ये संशोधन कमी झालं. संशोधनातून निर्माण झालेल्या प्रॉडक्टचं पॅटर्न आपल्याकडे कमी. पेटंट मिळाल्यानंतर आयुष्यभर रॉयल्टी जी मिळते, ज्यातून माणूस श्रीमंत होतो, देश श्रीमंत होतो, त्याला पैसे मिळाले तो टॅक्स भरतो, याची आपल्याकडे कमतरता होते. याचं एक कारण आपलं शिक्षण हे दुसऱ्या भाषेतून होतं, इंग्रजी भाषेतून होतं. आणि मग धोकमपट्टी करून पास होणे, पर्सेंटेज मिळवणे एवढाच भाग राहिला. जसं जसं आपण शिक्षण मातृभाषेतून आणू, आता आम्ही पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची सगळी पुस्तकं मराठीतून आणली. आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं की ज्यातून तुम्ही तमिळ भाषेतून शिकवा, मुलांना मराठीत ऐकायला मिळेल. यातून त्याला विषयाचा ग्राफ कसा मिळेल असा प्रयत्न चालला आहे. आता मुद्दा येतो इंग्लिश आणि हिंदीचा. तर असं आहे की आपल्याला जर आपली मुलं महाराष्ट्रातच हवी असं वाटत असेल तर नो प्रॉब्लेम, मराठी पुरेल. पण त्याला आता 15 लाख विद्यार्थी भारताचे विदेशात शिकतात. काही देश असे आहेत की ज्या देशांच्या GDPच्या 10% भारतीय विद्यार्थ्यांची फी आहे, 15 लाख. मग त्यांनी काय करायचं? आम्ही इंग्लिशमध्ये बोलणार नाही म्हणायचं, आम्ही जर्मनीमध्ये बोलणार नाही म्हणायचं. तर जर्मन भाषा शिकवण्याचा विषय आला. कारण 4 लाख तरुण जर्मनीने मागितलेत, 4 लाख मागितले, आम्ही देतो. 6 मंत्र्यांचा आमचा गट तयार झाला. आता हिंदीकडे. जर देशामधले 55% पॉप्युलेशन, 55% हे हिंदी भाषिक आहे, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, हिमाचल, राजस्थानपासून. मग आणि ज्या मुंबईत आम्ही राहतो त्या मुंबईमध्ये 1.5 कोटी पॉप्युलेशनमध्ये 60 लाख, नॉट लेस दॅन दॅट, हे अमराठी आहेत. त्याने महाराष्ट्रात आले, व्यवसाय इथे केले, तर मराठी शिकलं पाहिजे, सगळं खरं आहे. पण त्यांच्याशी बोलताना आम्हाला हिंदी हवी आहे की नको? पहिलीपासून सक्ती करू नये तर ती इंग्रजीची पण करू नये, याचं कारण त्यांना झेपणार नाही. तर झेपण्याचा विषय असेल ओके, पण वारंवार सरकार असं म्हणते की आम्ही हिंदीची सक्ती करत नाही आहोत.